नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर। तांबा पितळ भांडी कला प्रदर्शनात तुमचं मनपूर्वक स्वागत। शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्तानं त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहे आणि हे प्रदर्शन सुद्धा त्याचाच एक भाग आहे। या प्रदर्शनामध्ये तुम्हाला जुन्या काळापासूनची तयार केली जाणारी भांडी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर तांबट समाज हा कारागीर समाज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास या समाजाला लाभलेला आहे आणि तेव्हापासून भांडी घडवण्याचं काम या समाजामध्ये केलं जातं। खरं तर अंग मेहनतीचं हे काम आहे, त्यामुळे आताची जी नवीन पिढी आहे ती हे काम स्वीकारण्याऐवजी नोकरी किंवा व्यवसायाकडे वळलेले पाहायला मिळतात। त्यामुळे ही कला कुठेतरी लोप पावत चालली आहे असं वाटायला लागलंय आणि हाच या प्रदर्शनामागचा मुख्य हेतू आहे की ही कला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी। खरं तर पूर्वीच्या काळी आपल्या स्वयंपाकघरात असू दे नेता देवासाठी तांबा पितळ आणि चांदीच्या वस्तू आपण वापरायचो, भांडी वापरायचो। मात्र कालांतराने याची जागा प्लास्टिक आणि स्टीलने घेतली आणि ती भांडी आपल्या घरातून गायबच व्हायला लागली। मात्र त्याचा आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे ती तांबा पितळची भांडी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्वीच्या काळची जी भांडी असतील किंवा आता घरातल्या सजावटीसाठी किंवा ऑफिस सजावटीसाठी ही तांब्याची किंवा पितळेची भांडी वापरली जातात आणि त्याला एक मॉडर्न टच देऊन याचा वापर सध्या वाढलेला आहे। या प्रदर्शनामध्ये नेमकी हीच भांडी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर आमच्या कारागिरांनी त्यांनी केलेल्या कला आणि त्याचबरोबर चांदीवरचा नक्षीकाम असेल किंवा तांबा पितळची भांडी त्यांच्या नावासहित त्या कलेचे नमुने तुम्हाला पाहायला मिळतील। इतकंच नव्हे तर आमचे कारागीर तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहेत, लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला दिसणार आहे ही भांडी नेमकी घडवली कशी जातात। चांदीचा रस ओतून त्याच्यापासून पत्रे बनवून त्याच्यावरती नक्षीकाम कसं केलं जातं, त्याचबरोबर चांदीची भांडी कशी बनवली जातात हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ही कला संपूर्ण समाजात किंवा महाराष्ट्रामध्ये पोहोचावी हाच आमच्या या प्रदर्शनामागचा हेतू आहे।